हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला, नवीन एका व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि कालचा व्हिडिओ आहे हा, आणि सकाळी सकाळी देवपूजा वगैरे माझी झाली होती. आणि जे काही झेंडूची फुलं वगैरे होती ना, तर थोडीशी निबार वाटत होती. म्हटलं लावली अशीच टाकली की ऊन येत नाहीत, म्हणून थोडंसं आता म्हटलं सगळीकडे पाणी वगैरे मारून घेतलेलं, त्याच्यामुळे झेंडूची फुलं आहेत ना कुस्करून अशी टाकलेली आहेत. बघूया आता रोपं वगैरे येतात का. तर देवपूजेच्या वेळेस बाहेर आलं ना, तर सगळ्या झाडांना असं बघून वगैरे हात फिरवून जाते, गुलाबाची फुलं वगैरे बघून जाते. नेहमीची सवय आहे. आणि अर्चनाचे जे काही ब्लाऊज कट केले होते ना, 3 एकावरती एक ठेवून असं कट केले होते. कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं, तर तेच आज मला शिवायचे होते. ते सुद्धा मी आज एका दिवसामध्ये 3 शिवलेले आहेत. 2:30पर्यंत तिन्ही ब्लाऊज कंप्लीट केलेले आहेत. तर कसं आहे माहिती आहे का, आपण प्रत्येक साडीवरचे प्रत्येक ब्लाऊज असं मॅचिंगचे शिवून घेतो अस्तरचे, आणि जास्तीत जास्त तेच ब्लाऊज माझ्याकडे शिवायला असतात अस्तरचे, आणि बिना अस्तरचे जास्त नसतात. त्यामुळे मला ते शिवायला अजिबात आवडत नाहीत. आमच्या घरी सुद्धा सगळ्यांना माहिती आहे, बिना अस्तरचं ब्लाऊज असलं ना मग शिवायला खूपच कसर होतं. आणि तर 11:45पर्यंत थोडंसं माझं ब्लाऊज आहे ना, तर ते शिवून झालेलं आहे. 10:30 वाजता बसले होते आणि 11:45पर्यंत थोडंसं निम्मार्ध ब्लाऊज शिवून झालेलं आहे. तर तिन्हीसुद्धा ब्लाऊज आज मला कंप्लीट करायची होती 2:30पर्यंत. तर एखाद्या कामाचं टार्गेट ठेवलं ना, मला हे आज कंप्लीट करायचंच आहे, किंवा कटिंग असू दे, तर ते टार्गेट ठेवून काम केलं की ते पटकन होतं. तर इथे 11:30पर्यंत माझं सगळं ब्लाऊज आहे ना, ते काळं ब्लाऊज, तर ते शिवून झालेलं आहे. आणि बाकीची 2 आहेत ना, तर ती शिवायची राहिली होती. आता 12:45पर्यंत सुद्धा माझं हे दुसरं ब्लाऊज शिवून झालेलं आहे. 12:45 वाजता मी उठते, कारण मला व्हिडिओसुद्धा अपलोड वगैरे करायचं असतं 1चा. त्यामुळे 12:45 वाजता बरोबर उठून व्हिडिओ अपलोड वगैरे करून 1 नंतर जेवण असतं, आणि जेवण वगैरे झाल्यानंतर 1:45 पर्यंत सगळं काम वगैरे झालं, पटपट आवरून म्हटलं 2:45 वाजता ब्लाऊज शिवायला बसे. 2:30पर्यंत होतंय, तर 2:30पर्यंत हे ब्लाऊज माझं थोडंसंच राहिलेलं आहे, फक्त फिटिंग आणि गोट राहिलेलं. पण तोपर्यंत 2:30 वाजले, स्वराला वगैरे घेऊन आले आणि बाहेरच बॅग आणि पर्स ठेवली, आणि पटकन ब्लाऊज जे कंप्लीट आहे ना ते करूनच आत जायचं म्हटलं, कारण आत गेले की परत बाहेर यायचं होत नाही. तर हे सगळं ब्लाऊज मी कंप्लीट केलेलं आहे 3पर्यंत. आणि त्याच्यानंतर हे संध्याकाळचं थोडंसं रुटीन आहे. वांग्याची भाजी करायची होती मला. तव्यातली वांग्याची भाजी खूप आवडते, तर तव्यातली आज केलेली लोखंडी तवामधली. तर इथं 2-3 वांगी वगैरे चिरून फक्त टॅमॅटो, लसूण, जिरं, मोहरीची फोडणी दिलेली आहे, हळद घातलेली आहे, लाल तिखट, मीठ, शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर फक्त एवढंच घातलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही भाजी कधी बनवली आहे का? तर बनवली असेल आणि खाल्ली असेल तर टेस्ट नक्की सांगा कसे होते. एकदम भारी होते ना. तर छान अशी भाजी इथं माझी तयार झालेली आहे. तर अशी गरम गरम वांग्याची भाजी तव्यामधली लोखंडी, आणि गरम गरम जर का भाकरी असेल ना ज्वारीची, तर एकदम टेस्टला भन्नाट लागते टेस्ट याची. तर मी आज सुद्धा जी काही वांग्याची भाजी केली होती ना, त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी वगैरे सुद्धा बनवल्या होत्या. 4च बनवल्या होत्या, जास्त काही बनवल्या नाहीत. आणि चपात्या वगैरे शिल्लक होत्या, त्यामुळं 4च भाकरी इथं बनवल्यात. अर्चनेने बनवल्यात. माझी इथं भाजी झालेली आहे. तर कशी वाटली ही वांग्याची भाजी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि काल दिवसभराचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.